विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात किंवा भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षेच्या संदर्भात आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये माहिती बघितलेली होती. त्याचबरोबर या भरती परीक्षांच्या बरोबरच भरती परीक्षेच्या संदर्भात जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये माहिती बघितलेली आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला एका महत्त्वाच्या भरती परीक्षेच्या संदर्भात माहिती बघायची आहे, ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांच्यामधील एक महत्त्वाची असणारी सोलापूर महानगरपालिका, सोलापूर या ठिकाणची जी आहे त्या ठिकाणी जी एक महत्त्वाची भरती परीक्षा जाहीर झालेली आहे त्या भरती परीक्षेच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. ही जी जाहिरात आहे ही जाहिरात 9/11/2023 रोजी जाहीर झालेली आहे. आता या जाहिरातीमध्ये प्रामुख्याने सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेतील गट अ ते गट ड या संवर्गात येणारी जी विविध रिक्त पदं आहेत ती रिक्त पदं सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. आता आपल्याला या ठिकाणी याच पदांच्या संदर्भामध्ये कोणती पदं आहेत, त्याला वेतन किती असणार आहे आणि पदसंख्या किती असेल या संदर्भात इथे आपल्याला माहिती बघायची आहे. जवळपास 26 वेगवेगळ्या संवर्गातील किंवा 26 वेगवेगळ्या संवर्गातील असणारी पदं आहेत. या 26 संवर्गातील पदांच्यामध्ये अनेक जागा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी तुलनात्मक त्या ठिकाणी उमेदवार मिळण्यासाठी इथेच ही भरती परीक्षा आयोजित केलेली आहे. आता ही जी भरती परीक्षा ही भरती परीक्षा गट अ ते गट ड संवर्गातील एकूण 26 संवर्गासाठी अर्ज करायचे आहेत. ते अर्ज करण्याचा कालावधी 10 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 पासून ते 30 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत याचा अर्ज दाखल करण्याचा कालावधी असणार आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांनी solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावरती 30/11/2023 या दिवशी रात्री 11:59 पर्यंत ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आता ज्या पदांच्यासाठी भरती परीक्षा आयोजित केलेली ती भरती पदं आपल्याला बघायची आहेत. पहिला आहे पर्यावरण संवर्धन अधिकारी, पदसंख्या 1 आहे. वेतन असणार आहे 56,100 रुपये. वर्ग अ संवर्गातील अराजपत्रित संवर्गातील पद आहे. दुसरा आहे मुख्य अग्निशमन अधिकारी, त्याचाही वेतन 56,100 रुपयेपासून ते 1,77,500 रुपयेपर्यंत असणार आहे. पदसंख्या 1 असेल. दुसरा आहे पशुशल्य चिकित्सक किंवा पशुवैद्यकीय अधिकारी, अ संवर्गातील पदसंख्या 1 असेल. 56,100 ते 1,77,500 रुपये त्याचं वेतन असणार आहे. त्यानंतर उद्यान अधीक्षक, ब संवर्गातील पद 1 जागा आहे, त्यासाठीही 41,800 रुपये वेतन आहे. क्रीडा अधिकारी ब संवर्गातील पद यासाठी 1 जागा, त्यासाठी सेम वेतन 41,800 असेल. त्याचबरोबर जीवशास्त्रज्ञ ब संवर्गातील पद 41,800 रुपये वेतन आणि 1 जागा आहे. महिला व बालविकास अधिकारी ब संवर्गातील पद आहे 41,800 रुपये वेतन आणि 1 जागा आहे. समाज विकास अधिकारी यासाठीही सेम वेतन 1 जागा आहे. आता ब संवर्गातील पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर या विभागात येणारं पद 38,600 ते 1,22,800 रुपये वेतन त्यासाठी असणार आहे. पदसंख्या 1 असेल. कनिष्ठ अभियंता ॲटोमोबाईल या फॅकल्टीतील असणारं पद ब संवर्गातील वेतन असेल 38,600 ते 1,22,800. पदसंख्या 1 असेल. कनिष्ठ अभियंता विद्युत संवर्गातील येणारं ब संवर्गातील पद 38,600 ते 1,22,800 रुपये वेतन असेल. पदसंख्याची 5 असणार आहे. सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी क संवर्गातील पद आहे 29,200 ते 92,300 रुपये वेतन, 1 जागा असेल. सहाय्यक उद्यान अधीक्षक क संवर्गातील पद यासाठी 29,200 1 वेतन तर 1 जागा असेल. प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियन या संवर्गातील पद हे क संवर्गातील पद आहे 29,200 ते 92,300 रुपये या ठिकाणी वेतन असेल. 2 जागा त्यासाठी असतील. आरोग्य निरीक्षक क संवर्गातील पद एकूण 10 जागा आहेत 29,200 रुपये त्यासाठी वेतन आहे. स्टेनोटायपिस्ट 2 जागा आहेत 25,500 ते 81,100 रुपये वेतन असेल. मिडवाईफ 25,500 ते 81,100 रुपये वेतन, एकूण 50 जागा आहेत. नेटवर्क इंजिनियर क संवर्गातील पद 25,500 ते
81,100 वेतन असेल, एक जागा त्यासाठी आहे. अनुरेखक यासाठी एक जागा यासाठी 2 जागा आहेत. क संवर्गातील पद आहे. सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ क संवर्गातील पद 19,900 ते 63,200 वेतन, एक जागा त्यासाठी आहे. फायर मेकॅनिकल क संवर्गातील पद आहे, यासाठी एक जागा आहे. कनिष्ठ श्रेणी लिपिक, आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर सर्वात जास्त जागा या पदासाठी आहेत. कनिष्ठ श्रेणी लिपिक म्हणजे टायपिस्ट किंवा टायपिंग वगैरे झालं असेल त्यांच्यासाठी ही एक सगळ्यात चांगली संधी आहे. यासाठी जर बघितलं तर क संवर्गातील पदे जवळपास 70 जागा आहेत. 19,900 ते 63,200 यासाठी वेतन असेल. पाईप फिटर व फिल्टर फिटर क संवर्गातील पद आहे. 19,900 ते 63,200 वेतन असेल, 10 जागा त्यासाठी असतील. पंप ऑपरेटर क संवर्गातील पद 19,900 ते 63,200 वेतन, तर 20 जागा त्यासाठी आहेत. सुरक्षारक्षक ड संवर्गातील पद 18,000 ते 56,900 वेतन, 5 पदे आहेत. फायरमन ड संवर्गातील पद एकूण 35 पदे आहेत. 15,000 ते 47,600 एवढं त्यासाठी वेतन असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला इथं बघायचे, आपण आता पदे 26 संवर्गातील पदं कोणकोणती आहेत ती, त्यासाठी असणाऱ्या जागा आणि वेतन बघितलं. आता आपल्याला वेळापत्रक बघायचं आहे. अर्ज सुरू होण्याची दिनांक 10/11/2023 पासून ते 30/11/2023 पर्यंत रात्री 11:59 आहे. हॉल तिकीट परीक्षेच्या अगोदर तुम्हाला 7 दिवस हॉल तिकीट मिळेल आणि परीक्षेची दिनांक तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती मिळेल. आता जर आपण बघितलं तर ही जाहिरात माननीय आयोग यांच्या मान्यतेनं प्रकाशित झालेली आहे. आता यासाठी असणारी महत्त्वाची फी, परीक्षा फी जर बघितली तर गट अ ते गट ड संवर्गातील उमेदवारांच्यासाठी खुल्या प्रवर्गाला 1,000 रुपये, अन्य इतर सर्व प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. माजी सैनिक, दिव्यांग यांच्यासाठी परीक्षा शुल्कातून सूट दिलेली आहे. आता हे झालं परीक्षा फी. त्यानंतर वयोमर्यादा जर बघितली तर बाकीच्या परीक्षांच्या प्रमाणे याच्यातही तशीच वयोमर्यादा सेम असेल. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीय 18 ते 43 वर्षापर्यंत, दिव्यांग उमेदवारांच्यासाठी 18 ते 45 वर्षापर्यंत, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी सेम राहील. अंशकालीन पदवीधर उमेदवार यांच्यासाठी 18 ते 55 वर्षापर्यंत वयोमर्यादा असेल. खेळाडूंच्यासाठी 18 ते 43 वर्ष, अनाथ 18 ते 43 वर्ष वयोगटासाठी उमेदवारांसाठी वयोमर्यादा राहील. बाकीच्या अटी या तुम्हाला सर्व या अधिकृत जाहिरातीवरती बघायला मिळतील. अंतिम चाचणीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावणार आहेत, ते निकषही तुम्हाला तिथे बघायला मिळतील. अशा प्रकारे ही सोलापूर महानगरपालिका जी आहे, सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेतील असणारे सगळ्यात महत्त्वाची चांगली जाहिरात आहे. त्यासाठी तुम्ही पात्र किंवा तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. याच्या संदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही ही जी मुख्य जाहिरात आहे ती मुख्य जाहिरात तुम्ही बघू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या सर्व पात्रता या संदर्भातील अधिकृत माहिती जी आहे ती तुम्हाला याच्या अधिकृत वेबसाईटवरती पाहता येईल. या संदर्भात शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. थँक्यू.